हाय फ्रेंड्स, आज आपण डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेड मध्ये एंट्री एक्झिट कसे करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर डार्क क्लाउड कव्हर हा एक बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अप ट्रेंड मध्ये दिसून येतो आणि हा सर्वात अचूक असा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न दोन कॅन्डलने मिळून तयार होतो. या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल तयार होते, जी तिच्या आधीच्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वर ओपन होते आणि ग्रीन कॅन्डलच्या 50% बॉडीच्या खाली क्लोज होते. हा एक सर्वात जास्त ट्रेड केला जाणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तर डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी? तर डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न तयार झाल्यानंतर रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता किंवा स्टॉक्स सेल करू शकता आणि स्टॉप लॉस हा रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा. हा हिंदाल्को इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉकचा चार्ट आहे. 18 ऑक्टोबरला हिंदाल्को या चार्ट मध्ये डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. जर तुम्हाला डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक किंवा कोणतेही कॅन्डलस्टिक पॅटर्न ओळखायला प्रॉब्लेम होत असेल तर इंडिकेटर सेक्शन मध्ये जायचं. इंडिकेटर सेक्शन मध्ये गेल्यानंतर टेक्निकल मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून आहेत. जर तुम्हाला कोणतेही कॅन्डलस्टिक पॅटर्न हवे असेल किंवा डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न हवे असेल तर जस्ट क्लिक करायचं. इथे तुम्हाला एक्झॅक्ट डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटून जाईल. डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण एंट्री बनवतो, म्हणजे स्टॉक सेल करतो आणि त्याच कॅन्डलच्या हायच्या वर आपण स्टॉप लॉस लावतो. जर आपण इथून एंट्री करून स्टॉक सेल केलं असतं तर आपला नेक्स्ट टार्गेट हा नेक्स्ट सपोर्ट असतं. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये आली आहे. त्यानंतर इंडियन टेलिफोनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक्सच्या चार्ट मध्ये 6 जानेवारीला डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस सपोर्टवर ऍक्ट करत होती, नंतर अप ट्रेंड चालू झालं. अप ट्रेंड चालू झाल्यानंतर एक डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. ते आपल्या इंडिकेटरने आपल्याला शो केलं. इथे डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर एंट्री रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आणि स्टॉप लॉस हा रेड कॅन्डलच्या हायच्या वर. तिथून डाऊन ट्रेंड चालू झालंय. आता इथून आपण स्टॉक सेल केलं असतं 491 रुपयावरून तर आपलं नेक्स्ट टार्गेट असतं नेक्स्ट सपोर्ट. क्विज कॉप लिमिटेड कंपनीचा स्टॉकचा चार्ट आहे. या चार्ट मध्ये 20 सप्टेंबरला डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. प्राइस सपोर्टवर ऍक्ट करत होती. सपोर्टवर ऍक्ट करत असताना अप ट्रेंड झालं. अप ट्रेंड नंतर डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये हे आपल्या इंडिकेटरने इथे शो केलंय. त्यानंतर आपली एंट्री रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आणि स्टॉप लॉस हा रेड कॅन्डलच्या हायच्या वर. जर आपण इथून एंट्री घेतली असती आणि स्टॉक सेल केलं असतं 851 रुपयाला तर आपलं नेक्स्ट टार्गेट असतं नेक्स्ट सपोर्ट. प्राइस डाऊन ट्रेंडला आले. तर मित्रांनो, असा चार्टचा सराव करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.